माझ्या मित्रांचे माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आजचा व्हिडिओ भूजल संदर्भातच आहे आणि हा फिरणारा जो रॉड आहे हा जो बनलेला आहे मी पाईपानी 1 इंची पाईपानी, तर त्याच्याविषयी काही माहिती सांगणार आहे. हा प्रयोग मी 4 वर्षापूर्वी आमचे गुरु आदरणीय तुलसीराम कांदे साहेब यांच्या घरी किंवा शेतात त्यांच्या गावाला एका शेतामध्ये त्यांनी जेव्हा 4 वर्षापूर्वी बनवला होता, तर मी जाऊन त्याला हातात धरून आणि त्यांनी खूप प्रॅक्टिस केली होती आणि 1-2 वेळेस त्यांना मुलाखत दिली होती या प्रयोगासाठी. पण मी तेव्हा हा प्रयोग बनवला नाही आणि त्याच्यानंतर तर हजारो लोकांनी तुलसीराम कांदे साहेबांनी तयार केल्यानंतर हजारो लोकांनी हा प्रयोग तयार केला. त्यांनी बेरिंगवर तयार केला होता, परंतु हा त्यांचाच प्रयोग आहे. मी पाहिला तर तो मी जेव्हापासून पाहतो तर तो प्रयोग मी त्यांच्याकडूनच पाहिलेला आहे, म्हणून मी त्यांनाच मानणार. तुलसीराम कांदे साहेब, ब्रह्मणगाव आहे, पैठण तालुक्यामध्येच जवळ आहे आमच्या गावापासून, दावरोडी गावापासून. तर तिथं मी हा प्रयोग पाहिलेला आहे 4 वर्षापूर्वी. आणि सगळ्यात अगोदर मी सांगतो आणखी का तुलसीराम कांदे साहेबाकडून मी एक गोष्ट शिकलो होतो. मला हे पण 4 वर्षापूर्वी हे पण माहीत नव्हतं का लाईन जर कामाची नसली तर रॉड आपला रिटर्न वगैरे येतो. तर हे मला त्यांनी शिकवलं होतं 4 वर्षापूर्वी का पाण्याची लाईन जर आपल्या कामाची नसली तर रॉड रिटर्न येतो. मी हा जो प्रयोग तुलसीराम कांदे साहेबाकडूनच शिकलेलो आहे. हे मी कोणाचाच आणखी दुसरं कोणाचंच शिकलेलं नाही, हे एकदम क्लिअर आहे. तर आज ह्या तर 4 वर्षापासून मी काही बनलेला नव्हता, परंतु आणखीन एक मित्राचा त्याने व्हिडिओ टाकला होता हा पाईपाचा. तर मला वाटलं आपल्याकडे बेरिंग तर नाही आहे, परंतु तरी आपण बनवायचा प्रयत्न करू. तर प्रयत्न केला मी बनवायचा, याच्यामध्ये असं सुराख पाडून पेन टाकून. तर आणि याला एक इकडं पितळी रॉड लावला आणि इकडं पण असा एक पितळी रॉड लावला. तर माझ्या हिशोबाने खूप माझे याच्यात 2-3 प्रयोग होऊ लागले. तर एक प्रयोग असा की सगळ्यात अगोदर एक प्रयोग तो हा रॉड काय करतो, तर जर असा घेऊन जर चाललो आणि चलता चलता जर लाईन आली तर तो असा जे दाखवतो तर तिकडं त्या दिशेनं क्रॉस पण असू शकतो आणि तो लाईन दाखवतो तो कोरडी आणि पाण्याची पण असू शकते. असं याचा पहिला प्रयोग आहे. आणि दुसरा याचा हे प्रयोग आहे का क्रॉस सापडल्यानंतर हा असा गोल गोल फिरतोय. हे 2 प्रयोग याचे झाले. परंतु आणखीन बरेच लोक रॉड बनवतात, लाईनीवर गोल गोल फिरतात. तर तुम्हाला दाखवतो इकडं कोड्या लाईनी पण आहे इथं आणि इथं पाण्याची पण लाईनी आहे. तर असं एक बोट जर इकडून असं टेकीत तुम्ही आणलं तर पाण्याच्या लाईनवर असं तो गोल गोल फिरतो. इकडं पहा, करायची पद्धत ही. आणि आणखीन लाईनीवर काढल्यानंतर थांबवतो पण इकडं पहा आणि पुन्हा चालू झालं. इकडं पहा, इकडे ब्रेक मारतो इकडं पहा आणि इकडं पुन्हा चालू होतो. तर हा प्रयोग दुसऱ्याचा जरी असला तरी मी याला वेगळ्या पद्धतीने करायचा प्रयत्न केलेला आहे. आणि मला बरंच काही दाखवायचा हा प्रयोग प्रयत्न करू लागला. तर मला वाटलं आपल्या मित्रासाठी आपण व्हिडिओ बनवावं आणि याला आणखीन कसं तयार करायचं मी आणखीन व्यवस्थित मित्रांना सांगू शकतो. याला काही नाही, 2 पितळी रॉडचे तुकडे आहेत आणि हा 1 इंची त्याला झाकण लावलेलं आहे, याला पेंट ओतलेलं आहे. आणि तर आणखीन हे काय दाखवायचा प्रयत्न करतो, एक खूप छान प्रयोग. इकडं बा असा रॉड धरायचा इकडं बा आणि 2 बोट अशी करायची इकडं बा आणि लाईनीवर टेकल्याबरोबर इकडं बा तो इंच दाखवायचा प्रयत्न करावा. असं जर सरळ राहिला तर 1 इंच पाणी पहा.
इकडे बघा आता इथे कोरडी लाईन आहे, त्याच्यावर मी 2 बोट टेकतो इकडे बघा. तर असं लागला आणि इकडे बघा असं निघून गेलं इकडे बघा. तर हा रॉड रिटर्न यायचा हे जो प्रयोग आहे हा मला 4 वर्षापूर्वी तुलसीराम कांदे साहेबांनी शिकलेला प्रयोग आहे. आता ज्यांनी शिकलं त्याचं नाव घेणं गरजेचं आहे. आता मी बऱ्याच लोकांना प्रयोग शिकवतो, लोक माझं नाव नाही घेत, ती गोष्ट वेगळी आहे. परंतु मला ज्या माणसाने शिकवलं होता मी त्याचं नेहमी नाव घेईन, ते मला चांगलं म्हणू या वाईट. परंतु ज्या माणसाने आपल्याला काहीतरी शिकवलं तर मला वाटतं त्याचं नाव माणसाने घ्यायलाच पाहिजे. तर हा प्रयोग इंच पण दाखवायचा खूप छान प्रयत्न करू लागला हा प्रयोग, त्याच्यामुळे मी व्हिडिओ बनवला. इकडे पाड्डापला आणखी ना इकडे पाहून. तर हा प्रयोग बऱ्याच लोकांनी बेरिंगवर तयार केला, परंतु मला पहिल्यापासून छंद आहे का कमी खर्चामध्ये काहीतरी प्रयोग व्हायला पाहिजे. तर बेरिंग माझा हा जो रॉड आहे हे बेरिंगवरचा नाही आहे. आणि काल लाईव्हवर काही लोक मला शिकवायचा प्रयत्न करत होते का पेन आडवा टाका तिडवा टाका, तर ते त्यांचा प्रयोग असू शकतो छान. त्यांच्या डोक्यातला विचार त्यांनी तो तयार करायला पाहिजे. हे मी तुलसीराम कांदे साहेबाचं खूप माझे जवळचे मित्र पण आहेत ते आणि गुरु पण आहेत. आणि सगळ्यात अगोदर त्यांचा मी पाहिला होता आणि आता हजारो लोकांनी हा रॉड तयार केलेला आहे. परंतु त्याच्यातून आणखीन मला जे काही समजलं तर ते मी सांगायचा प्रयत्न केलेला आहे. आणि मी मार्क कधी पण माझ्या गुरुलाच देणार आहे, कारण मी त्यांचं हे रॉड पाहिलेलं आहे. बाकी ह्या व्हिडिओमध्ये ज्या ज्या लोकांना काही कळलं असेल आणि काही ज्या समस्या असतील तर नक्की कॉन्टॅक्ट करा. आणि ज्यांनी हा व्हिडिओ पाहिला त्यांच्या सगळ्यांचे